नमस्कार मंडळी, लाईफ अँड टेक विथ पायल या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत। तर आज मी तुम्हाला एका पुस्तकाबद्दल सांगते। खरं सांगू का की हे पुस्तक वाचलं आणि मी खूप विचारात पडले। म्हणजे सुरुवातीला वाटलं की ही का कर्णाची कथा आहे, म्हणजे ती सगळ्यांना माहितीच आहे। मृत्युंजय म्हणजे कर्णाची कथा एवढं मला माहिती, मग यात काही नवीन असेल। पण वाचत गेल्यावर लक्षात आलं की ही एक फक्त कर्णाची कथा नाहीये, तर त्याचं दुःख, त्याच्यामध्ये त्याचा संघर्ष, त्याची माणुसकी इतक्या जवळून समजली की कर्णाबद्दल मला नेहमी वाटायचं। लहानपणी महाभारत बघितलं तेव्हा मला नेहमी वाटायचं की तो एक मोठा योद्धा आहे, पण इथे त्याचा वेगळा चेहरा समोर आला आणि एक मुलगा जो की स्वीकारला गेला नाही, जो खूप मोठं व्हायचं स्वप्न बघतो, अपमान पचवणं, दान देणं, मित्रासाठी सगळं गमावणं, हे सगळं वाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं। आणि मला स्वतःलाच असं वाटलं की आपणही कधी कधी अशा परिस्थितीमध्ये येतो की कुणी आपल्याला विचारत नाही, कुणी आपल्याला समजून घेत नाही। आणि मग त्यावेळेस आठवलं, म्हणजे त्यावेळेस वाटलं कर्ण आपल्याला शिकवतोय की परिस्थिती कशी असली तरी आपला शब्द पाळायचा, माणुसकी ठेवायची। आणि महत्वाचं असं की हे पुस्तक वाचल्यावर मला असं जाणवलं की मोठेपण म्हणजे पद, पैसा, कीर्ती हे असं काही नाहीये, तर मनाची मोठी छाती आहे। खरंच सांगते, ही कादंबरी वाचून कर्ण माझ्या डोळ्यात अजून मोठा झाला। जर तुम्हालाही वेळ मिळाला तर नक्की वाचा, कारण हे पुस्तक केवळ कथा नाहीये, तर आपल्यालाही म्हणजे स्वतःबद्दल विचार करायला लावणार आहे। आणि म्हणून मृत्युंजय पुस्तक वाचताना नेहमी एक गोष्ट लक्षात येईल की दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे।